महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट खास आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। आज नुकसान कांद्याचं तेच झालं, ऊसाचं तेच झालं, धानाचं तेच झालं, सगळीकडूनच शेतकरी अडचणीत सापडले। शेतकऱ्यांचं गव्हर्नमेंटच शेतकऱ्यांचं नाही, शेतकरी हे गव्हर्नमेंट फक्त बिल्डर्सचं 15-20% द्या आणि कुठलंही काम करून घेऊन जा। सर, आज नाशिकमध्ये राज ठाकरे यांचा वर्धापन दिन आहे। ते नाटक सर इकडे ते स्वतः नाटक कंपनी स्वतः मिमिक्री आर्टिस्ट आहेत, कोणाचीही नक्कल करू शकतात। हे आर्टिस्ट आहेत, जन्मजात आर्टिस्ट आहेत। आता स्वतःचा पक्ष वाढवायचा सोडून दुसऱ्याच्या पक्षात काय चालू आहे हे कशाला बघताय? आणि आम्ही खुलेआम सांगतोय की ह्या आमच्या गेलेल्या कोणालाही दरवाजा उघडणार नाही। आमचे सगळे दरवाजे आम्ही बंद करून टाकले। अहो, ज्या माणसाने एका विचारासाठी, धर्मनिरपेक्ष भारताच्या विचारासाठी आपलं घर तुटताना बघितलं आणि सांगितलं मी विचार मागे घेणार नाही, मी त्याच विचारावर राहील, माझं घर तुटलं तरी चालेल। तो माणूस परत कसा जाईल आणि परत कसा घेईल? त्यांची दररोजची विधानं बघताय ना शरद पवारांची। काल त्यांनी इशारा दिला, दादागिरी करू नका, माझं नाव शरद पवार आहे। हा फक्त एका आमदाराला नव्हता, दादागिरी कुठे कुठे चालू आहे सगळ्यांना माहिती आहे, त्या सगळ्यांना इशारा होता। शरद पवार अत्यंत जिद्दीने महाराष्ट्र जिंकायचा या हेतूने बाहेर पडले। राज ठाकरेंनी आपला पक्ष बघावा, मोळी बांधली आहे का चोळी बांधली आहे, आपल्या पक्षापुरतं मर्यादित राहावं। शरद पवारांची उंची आणि राज ठाकरे म्हणजे फारच भोंग्याच्या मुद्द्यावर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणं असेल तर गडकरी साहेबांकडून नाही का, की कसं मोकळेपणा असायचा राजकारण, त्याचे कोत्या मनाची राजकारणी नव्हती तेव्हा। महायुती लोकसभेच्या जागेवर महायुतीमध्ये पुन्हा मात्र महाविकास आघाडीकडून देखील महाविकास आघाडीच्या 48 जागा फिक्स आहेत, कुठेही आमच्यामध्ये अंतर नाही। पण आम्ही का सांगाव्यात? आज पहिल्यांदा कोणाच्या तरी तोंडातनं मी ऐकलं की महायुतीच्या सीटा वाटपामध्ये भांडण झाले। हे तर तुम्ही त्यांना विचारतच नव्हते, फक्त आम्हालाच विचारतात। आमचं क्लोज आहे, क्लोज सब एकदम परफेक्ट हो गया है। आम्ही जर लोक जाईल प्रकाश आंबेडकर म्हणून पत्र लिहिलं आणि त्यांनी देखील सांगितलं, मात्र राष्ट्रवादीकडे आरक्षण पण पुन्हा बघा, एक लक्षात ठेव, परत एकदा सांग, शरद पवारांची विचारधारा काय आहे हे त्यांनी आता शेवटच्या टप्प्यामध्ये दाखवलं। अख्खं घर तुटलं, ते एकीकडे गेले, अजित पवार, सुप्रिया सुळे एकीकडे गेली आणि साहेब एकीकडे। त्यांनी हे नाही बघितलं की माझं घर तुटतंय, त्यांनी सांगितलं मी जातीयवादी शक्तींबरोबर जाऊ शकत नाही। दिस इज थॉट, ही आयडिओलॉजी आहे। ही आयडिओलॉजी ते जन्म घेऊन जगले। एका क्षणापुरतं कोणाला ते सांगा बरं जाऊया, बरं जाऊया। दररोज सकाळी 7 माणसं त्यांच्या घरी जाऊन बसायचे, चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया। त्यांना चहा पिऊन बरं विचारतो, याला काय त्यांचा होकार नव्हता? त्यांनी नाकार कसा दिला इतिहासात नमूद होईल की त्यांनी आपलं घर पडताना बघितलं, पण त्यांनी विचारधारा सोडली नाही।